श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कथाटोपीच्यमाला दंडकमण्डलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि मामं. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयनानंतवेशा अनामातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फलशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मिळेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कारणन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी कधी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझी अठाई भरता मीपणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदास्ते करोनी आता नमो साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते सात्वसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित्त वरप्रसादा कारणे हो तुम्ही संतजनी मतदिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले परी अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय गौडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती पोय ज्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजाप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याजसवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांची बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांची वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपणाला कोठुनी स्वामींनी हस्तेमुख करुणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातुनी
प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंदून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐशी हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती. जियेची महाप्रख्याती पूर्णांतर वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परण पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंदोनी सकळ. सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जाहाले. तैपासून या नगरांत आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल व्रत, असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदी भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत. आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकरले व्रत. अल्पमती केवी वर्णू, सवे घेऊनी स्वामीसी. टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळांसी. मागे परतले भाग पडे, टोळ गेली या परतोनी. स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी. परीनच मानिले त्या, तेथून या निघाले. अक्कलकोटाप्रती आले, रामद्वारी बैसले येतिराज स्वच्छेने. तेथे एक अविंद होता, तो कधी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती. चोळाप्पा करी आदर, योग यागादिक काही चोळाप्पांनी केले नाही. परी भक्तिस्तव पायी, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी सतीचे. चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार गाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरांत, यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी, राव बोलला कायवानी. गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. पुन पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.